माझे नाव आस्था आनंद भंडारी. आज मी तुम्हाला रामायणातील एक छानशी कथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव परशुरामांचे गर्भहरण. आपणा सर्वांना माहिती आहेच, दशरथ राजांना 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या विवाहानंतर दशरथ राजा 4ही पुत्र सुना, बंधू, बांधव, ऋषिगण व सैन्यासहित मिथिलेहून अयोध्येकडे जायला निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक गुढीचे वावळे तुटले. राजाचे सैन्य तुडीने आच्छादले गेले. तेव्हा राजाने पाहिले की जमदग्नीचा पुत्र परशुराम समोरून येत आहे. तेच परशुराम ज्यांना आपण विष्णूचा 6वा अवतार समजतो. त्यांच्या मस्तकावर मोठमोठ्या जटा होत्या. खांद्यावर परशु व हातात विद्युत कंकणांप्रमाणे प्रकाशमान धनुष्य व बाण घेऊन ते येत होते. प्रज्वलित अग्नीप्रमाणे ते भयानक दिसत होते. त्यांना पाहताच दशरथ राजाच्या मनात विचार आला की सीता स्वयंवरात रामाने जे शिवधनुष्य भंग केले होते, तेच शिवधनुष्य जे जनक राजांच्या पूर्वजनांना शंकर भगवानांनी दिले होते, त्याच्या ध्वनीनेच परशुराम येथे आले असावे. व तसेच झाले. उग्र प्रकृतीचे परशुराम श्रीरामांकडे निरखून पाहत अत्यंत कठोर स्वरात म्हणाले, तू दशरथी राम काय? शिवधनुष्याचा भंग तूच केलास ना. ते शिवधनुष्य तोटे अद्भुतच आहे, परंतु ते शिथिल होते. आता तुम्ही आणलेले भयंकर आणि विशाल धनुष्य खेचून बाण चढवून दाखव. जर तू यशस्वी झालास तर मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करेन. हे सर्व ऐकत असताना दशरथ राजा अतिशय घाबरला. अगदी दीनमान्या स्वरात म्हणाला, महर्षी तुम्ही एवढे प्रतापी, तुम्ही पृथ्वीने क्षत्रिय केली. तुमच्या समोर राम केवढासा लहान. तुमचा राग रामावर आहे, परंतु जर तुम्ही रामाला मारले तरी आम्ही सर्वजण जीवनाचा त्याग करू. दशरथ राजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत परशुराम एकदम कठोर शब्दात बोलू लागले. श्रीरामांनी लीला शिवधनुष्य तोडले हे वृत्त त्यांना शक्य वाटत होते. ते भयंकर संतापले होते. आपल्यापेक्षा कोणी पराक्रमी असू शकत नाही असा अहंकार त्यांच्या मनात ठासून भरला होता. म्हणतात ना, अहंकारी व्यक्ती समजे स्वतःच सर्वे सर्वा. अहंकारी व्यक्ती समजे स्वतःच सर्वे सर्वा. त्याच नसे इतरांच्या क्षमतेची पर्वा. त्याच नसे इतरांच्या क्षमतेची पर्वा. तेव्हा श्रीराम नम्र परंतु दृढ स्वरात म्हणाले, मी क्षत्रिय धर्माचे पालन करतो. वडील, इतर ऋषी व आपण यांच्या समोर मी नम्रतेनेच बोलतो, परंतु आपण मला असमर्थ आणि पराक्रमी समजून माझा तिरस्कार करीत आहात. ठीक आहे, तर माझं तेज आणि पराक्रम पहाच. असे म्हणून प्रभावशाली श्रीरामांनी वैष्णव धनुष्य हातात घेऊन लीला बनवला. हे पाहताच परशुराम एकदम निस्तेज झाले. त्यांच्या शरीरातील सर्व सामर्थ्य नष्ट झाले. परशुरामांचा अहंकार गळून गेला. जसे गर्व गेले आता अहंकार नाही. गर्व गेले आता अहंकार नाही. शांत झाले मन त्याचे जाही. शांत झाले मन त्याचे जाही. श्रीरामांची कृपा अनुभवली. श्रीरामांची कृपा अनुभवली. आत्मसंतुष्ट शांत झाले जीवन मली. आत्मसंतुष्ट शांत झाले जीवन मली. परशुरामांनी श्रीरामांच्या हातून गर्भहरण पत्करल्यानंतर शांती आणि आत्मसंतुष्टी अनुभवली. श्रीरामांचे श्रेष्ठत्व मोठ्या मनाने मान्य केले. श्रीरामानेही परशुरामांचे पूजन केले व लगेच परशुराम तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. नंतर श्रीरामांनी वशिष्ठ आदी ऋषींना वंदन केले व पिता दशरथाकडे गेले. महाराज दशरथ आधी खूप घाबरले होते, परंतु आता पुत्राच्या पराक्रमाने ते दिपून गेले होते. रामाचा जणू काही पुनर्जन्मच झाला आहे असे मानून ते अत्यंत आनंदित झाले व लगबगीने अयोध्येकडे जायला निघाले. तात्पर्य, खरं शौर्य लपून राहत नाही, त्याचा प्रत्यय केव्हाही अनुभवास येतो. शौर्य असेल तरी त्याचा उपयोग दुष्टांच्या संहारासाठीच करावा. अंगी शौर्य असेल तरी अहंकार नसावा. अंगी शौर्य असेल तरी अहंकार नसावा. धन्यवाद.